हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत खूप ट्रेंडिंग टॉपिक वरती बोलणार आहे आणि तो म्हणजे AI. आज जगभरात सगळीकडे AIच्या यूज बद्दल बोलल्या जाते. म्हणून म्हटलं आपल्या होममेकर साठी या AIचा यूज आहे तरी काय ते बघूया. तर सर्वांना माहितीच असेल, आपल्या घरामध्ये धुणे, भांडी, कपडे, स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता रोबो आले आहेत आणि प्रत्येक कामासाठी त्याचे स्पेसिफिक डिव्हाइस पण आहे. पण या व्यतिरिक्त AI आपली काय हेल्प करू शकते? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी AIच्या एक दोन टूल बद्दल बोलणार आहे, जे की खूप फेमस आहेत. एक म्हणजे चॅट जीपीटी आणि दुसरं म्हणजे जेमिनाय. AIचे असे भरपूर टूल्स आहेत, पण मी हे दोनच यूज करते आणि ऑलमोस्ट सर्व लोकांकडे हे दोन टूल्स आहेतच. तर आता आपण स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपल्याला रोज एकच प्रश्न येतो, तो म्हणजे आज काय बनवू? तर मी काय करते, चॅट जीपीटी किंवा जेमिनीला सांगते, आज मला साऊथ इंडियन खावंसं वाटते किंवा आज मला चायनीज खावं वाटते आणि माझ्या फ्रीजमध्ये ह्या ह्या गोष्टी आहेत, सांग मला यापासून मी काय बनवते. किंवा कधी मी असं पण सांगते, की आज मला काहीतरी लाईट खायचं आहे, जे की 15 ते 20 मिनिटामध्ये बनेल असं. यावर ChatGPT मला छान ऑप्शन देते. इथं मी बोलताना फक्त ChatGPT बोलते, पण तिथं सर्वच ॲप तुम्ही यूज करू शकतात. प्रत्येक वेळी सर्व ॲपचे नाव घेणे माझ्याच्याने पॉसिबल नाही. आणि त्यानंतर आहे बिल प्लॅनिंग. तुम्ही जर तुमचे फूड हॅबिट, जेवणाचे टाइम ह्या सर्व गोष्टी जर ChatGPTला सांगितलं, तर ते तुम्हाला छान मील चार्ट बनवून देऊ शकते. जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचे आहे, तर ते तुम्ही ChatGPTला सांगू शकतात. हे ॲप तुम्हाला त्याप्रमाणे मील चार्ट बनवून देतात. मील चार्ट बरोबरच हे ॲप्स तुम्हाला प्रत्येक पदार्थाची रेसिपी पण सांगतात आणि रेसिपीमध्ये एखादा तुम्हाला अल्टरनेटिव्ह पाहिजे असेल, म्हणजे तुमच्याकडे काही वस्तू नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय टाकले पाहिजे हे पण ChatGPT तुम्हाला छान सांगते. किंवा तुम्ही एखादा पदार्थ बनवत आहे आणि त्यामध्ये तुमची चूक झाली, तर त्यावरती पण ChatGPT तुम्हाला उपाय सांगते. जे लोक वेट लॉस करतात त्यांच्यासाठी तर ChatGPT खूप युजफुल आहे. तुम्हाला फक्त तुमच्या जेवणाचा फोटो ChatGPT वरती टाकायचा आहे. ते तुम्हाला सांगेल तुमच्या जेवणामध्ये किती कॅलरीज आहेत, त्यामध्ये प्रोटीन किती आहे, फायबर किती आहे आणि कार्ब किती आहे. किंवा तुम्ही तिला हे पण सांगू शकतात, की सध्या माझं वेट 65 आहे आणि मला 2 महिन्यामध्ये 60 kg वजन करायचं आहे. तर यासाठी मला एक छान मील चार्ट बनवून दे. तर ते त्याप्रमाणे तुम्हाला एकदम व्यवस्थित मील चार्ट बनवून देईल. त्यानंतर हे टूल्स तुम्हाला क्लिनिंगमध्ये पण हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कपड्यावरती हळदीचा डाग पडला, तर तो तुम्ही कसा काढू शकतात, हे पण ChatGPT तुम्हाला सांगते. किंवा तुम्ही त्या डागाचा फोटो पण ChatGPTवरती टाकू शकतात. त्यावर ChatGPT तुम्हाला तो डाग कशाचा आहे आणि कसा निघू शकते हे पण तुम्हाला सांगेल. याचबरोबर ChatGPT तुम्हाला बाथरूममध्ये जे डाग पडतात क्षाराचे, त्यावरती पण छान उपाय सांगते. तसेच तुमच्या फेसवरती पण कुठला पिंपलचा डाग असो वा पिगमेंटेशन असो, यावरती पण ChatGPT तुम्हाला छान उपाय सांगते. त्यानंतर जर तुमच्या घरातील लहान मुलाला बोर होत असेल, तर त्याच्यासाठी छान छान ॲक्टिव्हिटीज तुम्ही यावरती शोधू शकतात. किंवा तुम्ही त्याला हे पण सांगू शकतात, की माझा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि त्याला बोर होते आहे, तर ChatGPT तुम्हाला अगदी व्यवस्थित त्या वयाच्या मुलांच्याच ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगेल. त्याचबरोबर हे मुलांना अभ्यासात सुद्धा हेल्प करते. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या 10 वर्षाच्या मुलाला मॅथमध्ये काही प्रॉब्लेम आला, तर तो प्रॉब्लेम तुम्हाला फक्त ChatGPTला सांगायचा आहे आणि सोबत असं सांगायचं, की 10 वर्षाच्या मुलाला कळेल अशा भाषेमध्ये एक्सप्लेन कर. ते खूप छान आन्सर देते, जे तुमच्या 10 वर्षाच्या मुलाला अगदी सहज कळेल. पण हो, याची मुलांना सवय नका पडू देऊ, नाहीतर त्यांची थिंकिंग पॉवर कमी होईल. त्यानंतर आपण वळूया हेल्थकेअरकडे. जर तुम्हाला कधी बरं वाटत नसलं, तर तुमचे जे सिम्प्टम्स आहे हे तुम्हाला ChatGPTला सांगायचे आहेत. त्यानुसार ChatGPT तुम्हाला सांगते, की तुम्हाला काय झालं असेल. पण हो, यामध्ये डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. हे मी नाही, स्वतः ChatGPT सांगते आहे. या ॲप्सवरती पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही. जर कधी कटिंग करताना हाताला कट झालं, तर मग यावरती काय लावावं हे मी ChatGPTला विचारते. किंवा माझ्या मुलाला कधी काही रॅशेस वगैरे झाले हाताला, तर कधी काही रेड बम्प्स येतात वगैरे अशा हाताला, तर मी त्याचा फोटो काढून हे ChatGPT सांगते, की नेमकं काय झालं असेल. तर एकदा मला आठवते, की माझ्या बाळाला हँड, फूट, माउथ असा डिसीज झाला होता. तर त्याला पूर्ण बॉडीवरती असे रॅशेस आलेले होते. तर मी काय केलं, सिम्पली मला तेव्हा आम्हाला काही आयडियाच नव्हती, की हे नेमकं झालं तरी काय? तर मी त्याचा फोटो काढला आणि ChatGPTला सांगितला. ChatGPTने आम्हाला सांगितलं, की त्याला हा आजार असा होऊ शकतो.
तर आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी पण आम्हाला तेच सांगितले की याला हे आजार आहे आणि आम्ही तशी ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर ChatGPT तुम्हाला फॅशन सेन्समध्ये पण खूप हेल्प करते. ते सांगते कशी. जसं की माझ्याकडे रेड कलरचे टॉप आहे आणि त्यावरती ब्लॅक जीन्स घालायची या व्हाईट जीन्स घालायची हे मला कळत नाही. हे मी ChatGPTला विचारणार आणि ते यावरती पण छान सजेशन देते. त्याचबरोबर सेम साडी आणि ब्लाऊजसाठी पण आपण हे करू शकतो. ChatGPTचा किंवा जेमिनाचा एक फेमस यूज तर तुम्ही सर्वांनीच बघितला असेल, इमेज जनरेशन. मध्यंतरी सर्वांनीच वेगवेगळे कपडे घालून ChatGPTवरती त्यांचे इमेज बनवले होते. तर मला म्हणायचं आहे की हे ॲप्स फक्त तेवढंच काम नाही करत, या पलीकडे पण ते इमेज जनरेशनमध्ये खूप हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो असेल तर त्याला ते कलरफुल बनवून देते. आणि अजून कुठल्याही इन्व्हिटेशन कार्ड, कुठल्याही बॅनर प्रिंटसाठी हे खरंच खूप हेल्प करते. इव्हन जे पॅकेट्सचे जे पॅकेजिंग असते ना, पॅकेटची जी, ते पण खूप छान हे प्रिंट करून देते. माझ्या मुलाच्या बर्थडेसाठी मी मुलांच्या स्नॅक्ससाठी आणि मुलांच्या ड्रिंक्ससाठी यावरूनच पॅकेजिंग बनवल्या होत्या आणि ChatGPTने त्या खरंच खूप छान बनवून दिल्या होत्या. नंतर माझ्या मुलाचा पूर्ण बर्थडेच मी यावरून प्लॅन केला होता. जसे की ChatGPTने मला एक खूप छान आयडिया सुचवली होती, की जसं की प्लेनमध्ये जी अनाउन्समेंट होते किंवा एअरपोर्टवरती ज्या अनाउन्समेंट होतात प्लेन यायच्या आधी, त्या तुम्ही अनाउन्समेंट बर्थडे पार्टीमध्ये करू शकतात त्याला एडिट करून. तर ते खरंच मी तसं केलेलं आणि खरंच खूप छान असं वाटलं ते. तर मी ChatGPTचा यूज बर्थडेमध्ये सर्वात जास्त डेकोरेशनसाठी केला होता. डेकोरेशन आयडियाज, काही मी गोष्टी प्रिंट केल्या होत्या. त्या सर्वांचे प्रिंट मी ChatGPTवरूनच बनवलेले. इव्हन अव्यांच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन कार्ड किंवा जो समोरचा वेलकम बोर्ड असतो, तो सर्व मी ChatGPTवरून बनवला होता. तर असे या एआयचे भरपूर यूज आहेत. एका व्हिडिओमध्ये सांगून होणार नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.